राजकारणात शत्रू बदलतात, पक्ष बदलतात, पण 50 वर्षाची शत्रुता परंपरा कोण मोडू शकतं? उत्तर तर एकच आहे आणि ते म्हणजे जयकुमार रावल. धुळ्यात जे घडलं ते महाराष्ट्रातील निवडणूक इतिहासात आजवर कधीच घडलं नव्हतं. जिथे प्रत्येक निवडणूक युद्धासारखी लढली जायची, जिथे दोन घराण्यांचा अर्ध दशकभर चालत आलेला संघर्ष रक्तात मुरला होता, त्या दोंडाईच्या नगर परिषदेला भाजपनं एका झटक्यात बिनविरोध केला. 26 पैकी 26 जागा एकही विरोधक नाही आणि नगराध्यक्ष रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल म्हणून राज्यातील पहिल्या बिनविरोध नगराध्यक्ष. हा चमत्कार नाही, ही काळजीपूर्वक आखलेली सोशल इंजिनिअरिंगची मास्टर स्ट्रोक आहे. जिथे 50 वर्षाचं वैमनस्य एका मीटिंगमध्ये विरघळलं, जिथे कट्टर शत्रू आपल्याच घरात येऊन बसले आणि जिथे विरोधक उमेदवारी मागे घेऊन घरी गेले, तेही बिना आवाज करता. लोक म्हणतात रावल यांनी हा गेम कसा फिरवला, 50 वर्षाचं भांडण एका बैठकीत कसं मिटलं आणि संपूर्ण नगर परिषद बिनविरोध करायची ताकद त्यांनी कुठून आणली. आज आपण ही संपूर्ण कथा समजून घेणार आहोत, रणनीतीसह, इमोशनसह आणि त्या गुप्त सहमतीसह, जिने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन बेंचमार्क सेट केलेला आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेला जे इतिहासात पहिल्यांदा घडलं ते एका दिवसातलं काम नव्हतं. हा विजय एका भाषणाचा वा एका सार्वजनिक मीटिंगचा परिणाम नव्हता. हा होता अनेक महिन्यांचा शांत, रणनीतिक आणि लोकांमध्ये मिसळलेल्या राजकारणाचा परिणाम. केंद्रस्थानी एकच नाव आहे आणि ते म्हणजे भाजपचे मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल. रावल यांच्या नेतृत्वाखाली संघटन उभं करणं ही नवीन गोष्ट नव्हती, पण दोंडाईच्या सारख्या दशकानुदशकं फुटलेल्या, तणावग्रस्त आणि राजकीय हेलकावे देणाऱ्या नगर परिषदेवर बिनविरोध कब्जा करायचा हा विचारच अशक्य वाटत होता. कारण दोंडाईचा म्हणजे 50 वर्षाचं वैमनस्य होता. रावल गट आणि देशमुख गट यांच्यामध्ये हे घराणं म्हणजे दोन ध्रुव होते. एकेकाळी ज्यांचं नाव घेतलं तरी गावात वातावरण तंग व्हायचं, पण याच संघर्षाचं शांत समाधान रावल यांनी साध्य केलंय. ही कथा बदलते त्या दिवशी जेव्हा रावल यांनी कट्टर विरोधक असलेल्या माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या सख्या भावाला माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख यांना आपल्या गटात आणलं. ही घटना फक्त पक्षप्रवेश नव्हती, ही होती 50 वर्षाची दरी बुजवणारी घटना. देशमुख घराण्याचा मधला खांब भाजपकडे आला आणि लगेच समीकरण बदललं. संघर्षाचा पाया हलला, दोन घराण्यातील वैमनस्य शांत झालं. गावात पहिल्यांदाच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकत्र चहा घेतला. राजकारणात कधी कधी केवळ एक व्यक्ती बदलली तरी संपूर्ण हवामान बदलतं किंवा वातावरण बदलतं. इथे तर संपूर्ण घराणंच वळलेलं आहे. याच एका चालीनं रावल यांनी आधी 70% निवडणूक जिंकली होती. त्यानंतर सुरुवात झाली त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या ग्रँड प्लॅनची. दोंडाईचा आणि शिंदखेडा पालिका भागात कोणते समाज किती प्रभावी आहेत, कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व होणं गरजेचं आहे, कोणता समाज स्वतःला उपेक्षित मानतो, रावल यांनी हे सर्व सूक्ष्म भाव समजून घेतले. त्यासाठी ते थेट लोकांच्या घरी गेले. फक्त बोलायला नाही. बोहरी समाज फक्त 18 घरे, पण त्यांनाही प्रतिनिधित्व दिलं. शिंदी समाज, इतर लहान समाज ज्यांना कधीच योग्य स्थान मिळालं नाही असं वाटायचं, त्यांनाही यावेळी राजकारणात जागा मिळाली. माणुसकीचं राजकारण म्हणजे काय असतं तर ते हेच. या सर्वांनी रावल गटावर लोकांचा विश्वास अनेक पटींनी वाढवला. लोक म्हणू लागले की रावल विरोधात उभं राहून काही होणार नाही आणि निवडणूक प्रक्रियेत हा विश्वास स्पष्ट दिसला. पहिल्या टप्प्यात रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल बिनविरोध नगराध्यक्षा झाल्या. ही गोष्ट केवळ दोंडाईच्याच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदली जाणारी होती. राज्यातील पहिल्या बिनविरोध नगराध्यक्षा म्हणून. यानंतर तर वातावरणच बदललं. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार शांतपणे माघार घेऊन घरी निघून गेले. एका ठिकाणी तर विरोधकांनी स्वतः म्हटलंय, आम्ही लढलो तरी जनता आमच्या मागे उभी राहणार नाही. आणि परिणाम, भाजपची सर्व 26 जागा बिनविरोध आल्यात. दोंडाईचा नगर परिषद स्थापनेपासून पहिल्यांदा निवडणूक झालीच नाही, कारण विरोधकच उरले नाही तर निवडणुका होणार तरी कशा, आणि तीही बिनविरोध. ही फक्त निवडणूक नव्हती, ही होती 50 वर्षाचं वैमनस्य संपवणारी घटना.
दोन घराण्यांना एका छताखाली आणणारा टप्पा आणि दोंडाईच्या राजकारणात स्थिरता निर्माण करणारा क्षण, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या बिनविरोध निवडणुकीमुळं जयकुमार रावल यांचं राजकीय वजन जबरदस्त वाढलंय। त्यांची मुत्सद्दीगिरी, जमवाजमव, कौशल्य, समाजनिष्ठ राजकारण आणि आक्रमक संघटन बांधणी यांनी त्यांना आज जिल्ह्याच्या पलीकडं एक वेगळं स्थान दिलेलं आहे। दोंडाईचा मधील या शांत क्रांतीनं केवळ भूगोल नाही तर मानसिकता देखील बदलली आहे। जिथे 50 वर्ष शत्रू होते तिथे आज एक संघ विकासाची भाषा बोलली जाते। हा आहे रावल यांचा बिनविरोध चमत्कार। निवडणूक नव्हे तर संवाद, विश्वास, शहाणपण आणि शांत नेतृत्वाची ताकद दाखवणारा राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय म्हणून दोंडाईच्या बिनविरोध नगर परिषदेची निवडणूक आपल्या सर्वांना महत्त्वाची वाटते। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।